नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना? मास्क लावताय ना? आणि हो, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे तुकडटवाडीच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे कसं तरीच होतंय. कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे की आपल्या सिनेमाचा हिरो राहुल, ज्यानं घेतलेली आहे कॉलेजमध्ये एंट्री, आणि त्याचबरोबर त्याची मैत्रीण अंजली सुद्धा आलेली आहे, आणि कॉलेजमध्ये आलेली आहे नवी स्टुडंट, जिचं नाव आहे टीना. आता पाहूयात पुढे. तर आता मी तुम्हाला शिकवणार आहे हिशेब. ओके? तर मला सांगा, एका आंब्याच्या झाडाला 4 सफरचंद लागलेली आहेत. त्यातले 2 पेरू मी खाल्ले, तर किती अननस उरले? 4 बटाटे. बरोबर. क्या बात आहे, कसं काय जमलं तुला? कारण मी आज डब्यात पोहे आणले. वा, खरंय. डब्यात पोहे म्हणून बटाटे. वा, वा. अरे, काय कसला हिशोब चाललाय? हिशोबची प्रश्न कसं विचारते बघा ना. ओके ओके. पुढचा प्रश्न, गाळलेल्या जागा भरा. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं डॅश डॅश असतं. लफड. लफड झंगाट. सेम असतं. हा तेच तर, लफड आणि झंगाट सेम असतं. त्याला काय? ते तसं नाहीये लफड. बरं स्वप्नी, हा. तू मला सांग, प्रेम म्हणजे काय? हा, प्रेम म्हणजे दोस्ती. ईश्य. ही जर माझी दोस्ती नसती. थांब, 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 थांब. दोस्तीन दोस्तीन असं नसतीन. नसतं. का नसतं? वाघीण असतं, हत्ती नसतं, नागिन असतं, मग दोस्तीन का नसतं? असूच शकतं. येस. हा, दोस्तीन तर दोस्तीन. हा हा, ही जर माझी दोस्ती नसती तर ही माझी ऍटम होऊ शकली असती. ही जर माझी दोस्ती नसती तर लवर. थँक्यू. फ्रेशी असते, फ्रेशी. फ्रेशी नसतं, ते प्रेयसी असतं. हो का? हा. नाही, मला वाटलं ते नाही का, तिला बघितल्यावर असं फ्रेशी वाटतं माणसाला, म्हणून वाटलं. प्रेयसीला बघून फ्रेश वाटतं. हा काय? हो. असं. येते मी. चल. चल, मी पण येतो. चल मी. खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर? मनापासून? मग लगेच सांगून टाक. उशीर करू नकोस. का? मगाशी मलाही 2 वाक्य घ्यायला उशीर झाला तर भारतने सगळी वाक्य घेतली माझी. तसंही आयुष्यात कधी उशीर करू नये ग. मीही केला होता उशीर. म्हणजे? एकदा मी
सारसबागेत गेले होते. तिथे मला एक छान कानातले दिसले होते. मला खूप आवडले होते ते. मला ते घ्यायचे होते, पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते ग. मी म्हटलं की दुसऱ्या दिवशी घेईन. दुसऱ्या दिवशी मी पैसे घेऊन आले, पण ते कानातले तिथे नव्हते. मला ते पाहिजे होते कानातले. मला वाटलं तुम्ही प्रेमाचं काहीतरी सांगाल. प्रेमाचं सांगता. प्रेम तर करतच होते मी स्वतःवर. पण ते कानातले मला जेव्हा मिळाले नाहीत ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी उशीर केला होता ना. मला आता कळत नाहीये, मी स्वतःवर प्रेम करू का कानातले विकत घेऊ. तू तुझी युक्ती लढव आणि कर काहीतरी. डोकं चालव. पत्र लिही, ते वाचून दाखव त्याला. तो स्क्रिप्ट नाही वाचत, पत्र कसा वाचत. मी एकच सांगतो, प्रेमात उशीर करू नकोस. तुझे याद न मेरी आई, किसी से अब क्या कहना. तुझे याद आणि मंडळी, काही वर्ष गेली. स्वप्नीलचं लग्न तर टीनाशी झालं आणि त्यांना एक छोटीशी मुलगी झाली. तिचं नाव अंजली. अरे देवा, ही झाली का? ठीक आहे, जाऊ दे, झाली तर झाली. आणि मग टीना मेली. तिचा रोल संपला. टीना लग्नानंतर लगेच गेली. टीना गेली. स्वप्नील सरांना 10:30 जायचंय. टीना गेली. हा. एक सीन दिला असतास तर मी तोडून टाकलं असतं सगळं. एक सीन दे ना यार. मागापासून 4 सीन मध्ये आपण काय दिवे लावले. या इकडे. ठीक आहे बसायला खुर्ची तरी द्या. दीड डायलॉग आहे तुझा, दीड याच्यात. कंटिन्यू. आजी, माझं नाव अंजली का आहे? बाळा, अगं आम्हालाही वाटतं तुझं नाव ना एलिझाबेथ असायला पाहिजे, पण तुला बोलता येणार आहे का ते? ते बोलता बोलता 4-5 फंबल मारशील तू. मागे तर तुला वारुळ बोलता आलं नव्हतं. आता येतं मला बोलता. बोल. वाळूर. घ्या. या असल्या कॉन्फिडन्स मुळे ना आपली वाक्य कमी होतात. ते जाऊ दे आजी. फोनवर माझ्या मम्मीने माझ्यासाठी जे गिफ्ट ठेवले होते ते तू देणार होतीस ना? हो बाळा, देते हा पत्र. तिची पत्र कशाला? अगं प्रॉब्लेम होईल ना. का? तिचं काय असेल म्हणजे पर्सनल वगैरे असेल तर कसं वाचायला मिळेल? अगं हुकेल, तुझ्यासाठी लिहिलीत ना ती पत्र. हा, माझ्यासाठी. मम्मी पत्र दे. अरे मी कुठून देऊ? ते प्रॉपर्टी वाल्याने मलाच नाही आणून दिली. दादा जाऊ ना. हो काय आहे दादा, तुम्ही पण नाही. सगळ्यांना सगळ्यांना दिसायचं. वाव डॅडी, हे मम्मीचं पत्र वाचा ना. मी काय वाचू? तूच वाच. तुझ्या आईची आठवण आली की हा रडू येतं रे मला. डोळे भरून येतात, अक्षर दिसण्याशिवाय. ठीक आहे, वाचते. चिठ्ठी पहिली. प्रिया निखिल शेठ. त्याची वाच, तुझी घरची नको वाचू. प्रिया अंजली, आज तू 10 वर्षांची झाली आहेस. युअर अ बिग गर्ल ना. मला तुझ्या वडिलांबद्दल तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची.
नीट लक्ष देऊन हे पत्र वाच. तुझे वडील म्हणजे एक नंबरचा बोगस माणूस. त्यांच्यापासून 4 हात लांबच राहा बाळ. दूधवाले, पेपरवाले, अगदी पान टपरी वाल्यापर्यंत सगळ्यांची उधारी करून ठेवली आहे त्यांनी. जपून राहा. तुझी टीना आई. दुसरं वाच ना, दुसरं वाच ना. हे काय वाचतोस? दुसरं काही नाही का तुला वाचायला? हं? हे घे. माझ्या मम्मीचं पत्र फाडलं. अरे बोकड तोंड्या, कशाला पाडलं ते पत्र? चल निघित ना. जा. हा जातो ना. हे घे, दुसरं वाच. हे वाचते. हा. वा, हे चांगलंय. हा. तुझं नाव अंजलिका. हा, प्रिय अंजली. आज मी तुला तुझ्या नावाबद्दल सांगणार आहे. तुला नेहमी प्रश्न पडत असेल तुझं नाव अंजलिका, तर ऐक. तुझा डॅड आणि मी चांगले मित्र होतो, पण कॉलेजमध्ये त्याची आणखीन एक मैत्रीण होती. तिचं नाव होतं अंजली. तिला हा फार आवडायचा, पण त्यांचं काही जमलं नाही. माझ्याशी त्याचं लग्न झालं. त्याच प्रेमाची आठवण म्हणून तुझं नाव अंजली ठेव. ओके, म्हणजे माझी मम्मी या स्टोरीची उषा नाडकर्णी आहे. तेवढं वाच ना. आली मोठी उषा नाडकर्णी मला बोलणारी. स्वतःचे डायलॉग हिला पाठ होत नाहीत आणि माझी ऍडिशन द्यायला निघाली. बारूड वारूड बोलतीये मागच्या आठवड्यापासून. आणि तू गे सटवे, मला जास्ती बोलायचं नाही. मी सांगून ठेवते आधीच. माझ्या वाटेला जाताय उषा नाडकर्णी म्हणे. माझं ठरलंय. मी माझ्या डॅडला आणि अंजलीला एकत्र आणणार. आता एकच मिशन, मिशन अंजली डोंबिवलीकर. अगं चला डॅड. अरे अगं अंजली, तू इथं का घेऊन आलीस मला? अंजली, डॅड तुम्हाला सांगितलं होतं ना मला डान्स शिकायचा आहे. इथेच डान्स क्लास होतात. अगं मग कॉमेडी पण शिक ना, ते पण महत्वाचं आहे. ते काय ना, मला डान्स शिकायचा म्हणजे शिकायचा. बरं, हा कोणाचा क्लास आहे? अंजलीबाई, अंजलीबाई बद्रिके. मॅडम, मॅडम आहेत का? पण घे तर ना तर. चांगलं नाटक, पण हे कुठे शिकलात तुम्ही? आमच्या गुरु सौ सुनैना बद्रिके यांचे ठाशा खाणे. काय काय? शाखा ठाणे. त्यांचे रूप बघा. अच्छा, आता इथपर्यंत आलं, फोटो बिटो पर्यंत आला. दिवाळी येत आता, दिवाळी. वा वा वा. लव गुरु आमच्या. बर बर. आणि अंजली ही बाई बघ. अंजली, राहुल
थोडाही नाही बदललास रे, अगदी कपडे सुद्धा. डॅडी लग्न केलंस? मग ही काय तेलाच्या बाटलीवर फ्री मिळाली की काय? केलंच असशील म्हणा. हा, बायको कुठे आहे तुझी, टीना? ती गेली. स्किट संपायच्या आधी? अरे नाही ना, गेली म्हणजे देवाघरी गेली. देवा घरी गेली? एकत्र आहे ती, एकत्र देवाघरी. देवा घरी? ती एकदा उभ्याने चहा पित होती. मी म्हटलं उभ्याने का पिती, बसून पी ना. बरोबर. ती बसली, बाप रे. तेवढ्यात झुरळ आलं अयो. आणि उठली ती आणि गेली. झुरळ आलं, ती उठली आणि गेली? म्हणजे ती टेबलाखाली बसली होती. अचानक झुरळ आलं, ती उठली, रपकन लागलं ठपकन आणि गपकन गेली. शेवटच्या क्षणापर्यंत कॉमेडी करत होती. मरता मरता सुद्धा कॉमेडी सोडली नाही ती. शेवटपर्यंत वाट बघत होती, संजय दादा एकदा तरी हिरोईनचा रोल द्या. इथे कसं काय येणं केलं? तुमचा हात मागायला. आंटी मला सगळं कळलं. तुमचं प्रेम होतं ना डॅडवर. तुम्ही एकत्र यायला पाहिजेत. हो म्हणून टाका लवकर. नाही नाही, ते आता शक्य नाही. का? माझ्या आयुष्यात आता कुणीतरी वेगळं आहे. कोण आहे तो? माझं लग्न ठरलं. येस. बोलवते. अहो अहो, तू ह्या गोरीलाशी लग्न करणार आहे? कोण आहे हा? डिटोर जाडी पाताने कांदा सलमान. सलमान? हा त्याचा अपमान आहे. भाईजानच तुम्ही आज भाईजान. का झाला हा भाईजान? नेहमी मला भाईजान करता ते चालतं. माझ भाईजान झालं काय फरक पडतो? अरे पण हा आहे कोण? माझ्या आत्याचा मुलगा आहे तो. अच्छा. आत्या जाता जाता म्हणाली, ओय आत्ताच्या आत्ता शेवटच्या रिहर्सलला ठरला. ती कुठली आत्या? हे परत पाहिजे, परत पाहिजे. कशी म्हणते आत्या? आत्ताच्या आत्ता त्याच्या बरोबर लग्न कर. आत्ताच्या आता अरे तुम्ही बायका करता तोपर्यंत ठीक आहे. सनी देओलला का बाई केली तुम्ही? व्हेरिएशन. आत्या आत्या पंजाबी होती माझी. राहू दे, राहू दे. आंटी हं? काहीच चान्स नाही. बेटा आता काही नाही होऊ शकत. थँक्यू. अजूनही तू बच्चूच आहेस रे माझा. तुला खोकला आला की पाणी सुद्धा सोडवत नाही. बच्चू, हा. अजूनही प्रेम करतोस का माझ्यावर सच्चू सच्चू? हो. सॉरी शक्तिमान. सलमान, आय एम सॉरी. आय लव्ह यू राहुल. हं? राहुल, आय लव्ह. अगं नाही. नाही, ऐक, नको असं काय करू. ऐक. नाही नाही अंगठी घाला ना. नाही नाही. तुम्ही एकत्र यायला पाहिजे ना डॅड. आज मी खूप खुश आहे. माझ्या टीना मम्मीचं पण स्वप्न पूर्ण झालं. तिचीच इच्छा होती तुम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून. ए काय काय खोटं बोलतोय? हा? काय माझी काय इच्छा होती?
ते अक्षर माझं नव्हतं, कळलं ना? बघ ना, पत्रामध्ये तूच लिहिलं. तेच सांगते, माझं अक्षर नाहीये ते. मग कोणाचा? अगाऊ. माझं अक्षर होतं. मी केलं होतं सगळं ते. या कुचळ तोंडीशी मला लग्न करायचं नव्हतं. या कुचळ तोंडीशी. कुशल तोंडी. कुचळ तोंडी कुशल तोंडी. ही काय नवीन आहे शिव्या, त्याला काय अर्थ आहे? हिच्याशी लग्न करायचं नव्हतं ना, म्हणून मी ती चिठ्ठी लिहिली होती. माझा प्लॅन फिक्स आहे, माझी ठरलेली आहे. कोण आहे? ये ग. सारखं काय नाचायचं? मी आहे मी. कशी वाटली आमची जोडी? आता नाव घेते. जोड्यात जोडी हंसाची, हंस फिरे तळ्यात. वा वा. जोड्यात जोडी हंसाची, हंस फिरे तळ्यात. सलमानराव माझे झाले म्हणून अंजली पडली तुझ्या गळ्यात. तुमच्या आईला वा 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 वा. खरंच खूप जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे आणि खूप मजा आली. खरं तर हा सिनेमा खूप हिट आहे आणि याच्यामध्ये थोडा मराठी तडका आम्ही आणला, कारण आमचा मराठमोळा रोमॅन्टिक सुपरस्टार त्याच्यामध्ये होता. स्वप्नील जोशींना आम्ही आणलं. कसा वाटला सर तुम्हाला हा आमचा सिनेमा? सर अप्रतिम. मी वारंवार असं म्हटलंय की तुम्ही सगळे रोज, म्हणजे आम्हाला नेहमी असं वाटतं बघून की आता ह्याच्यापेक्षा काही वर जात नाही हा शो. आणि दरवेळी तुम्ही आम्हाला नेहमी खोटं पाडता आणि परमेश्वर करो की तुम्ही आम्हाला आयुष्यभर खोटं पाडत वा, राहो. वा. आणि हा शो परफॉर्मन्सचे, क्वालिटीचे आणि कन्सिस्टन्सीचे असेच उच्चांक गाठत राहो. वा 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 वा. पम्मीला कसा वाटला आमचा सिनेमा? खूप मस्त, एनर्जेटिक, आणि प्रत्येक जण इतकं एनर्जेटिकली करतोय बघून खूप मस्त वाटलं. ऑल द व्हेरी बेस्ट. वा 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 वा. बरं, स्वप्नील सरांबद्दल आणखीन एक गोष्ट आम्ही ऐकलेली आहे की पापड तळलेलाच पाहिजे. हा पण एक किस्सा आहे असं मी ऐकलेलं आहे की भाजलेला पापड नाही चालत. तर आम्ही एकदा सापुताराला गेलो होतो हा. आणि एका हॉटेलला उतरलो होतो. ते गुजराती हॉटेल आणि ते छान, आणि ते थाळी वगैरे मिळते, खूप छान जेवण वगैरे. तर थाळी आली तर पापड भाजलेला आला. तर मी वेटरला म्हटलं की ये लेके जाओ और फ्राईड पापड लेके आओ. तर तो गेला आणि काहीच आलं नाही परत. आणि जेवण सुरू राहतं ना हो तुमचं. ना. आणि माझ्या डोक्यात ते की मी भात खायला सुरुवात करेन त्याच्या आत पापड आला पाहिजे, कारण मग आमटी भात, वरण भात, पापड वगैरे ते करेक्ट पाहिजे ना. मग ते चुकता कमा नाही. तर मी बोलवलं दोनदा की यार क्या हुआ, पापड का क्या हुआ? हाँ सर वो ला रहा है. मग त्याचा सुपरवायझर आला आणि तो म्हटला की आम्ही फ्राय पापड देत नाही. तर माझा असा समज झाला की थाळीत देत नाही. तर मी म्हटलं की काही हरकत नाही, तुम्ही त्याचा चार्ज घ्या, पण मला फ्राईड पापड द्या, त्याचे वेगळे पैसे घ्या. तो गेला तरी काही होईना 5-10 मिनिटं आणि जेवण संपत होतं रे. तू लक्षात घे माझा प्रॉब्लेम, लक्षात घे मी भाताकडे येत होतो लवकर. म्हणजे लोणावळा क्रॉस केलं होतं मी, अर्ध्या तासात पुणे येणार या लेवलला होतो. शेवटी तो जीएम आला हॉटेलचा आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मालकांचं एक तत्व आहे की ते पापड फ्राय करत नाहीत आमच्या हॉटेलला. आणि तिकडेच नेमके गेले. तुम्ही म्हटलं की हे चुकीचं तत्व आहे तुझ्या मालकांचं. मग मी ना खूप हे झालो, म्हणजे माझं हर्ट झालो. मी म्हटलं की बस. मग मी एक चर्चा केली. मी म्हटलं की हे बघ, थाळीत पुऱ्या आहेत म्हणजे तुझ्याकडे तळणी आहे, म्हणजे तेल तापलेलं आहे, म्हणजे कोणतरी ते घालून काढतंय, सगळा प्रोसेस सुरू आहे. त्याच्यात तुला चटकन एक पापड टाकायचा, पटकन बाहेर काढायचा. मला ते ह्याच्यात अडलंय कुठे. आणि तो मला नाही मिळाला पापड निलेश. अरे देवा, नाही मिळाला. मी खूप हर्ट झालो त्या रात्री. माझा काही मिनिटांसाठी काय ना, पण माणुसकीवरनं विश्वास होता. नाही, हे जग निष्ठुर आहे, खूप निष्ठुर आहे. खरं आहे. नाही तर घरचे तर बहुतेक आता डिकी मध्ये कडेच घेऊन जातात बरी बाबा. नाही मिळालं तर आपण स्वतः तळूयात. मी नेहमी असं गमतीत म्हणतो की जर दुर्दैवाने सुदैवाने कधी मला चान्स मिळाला तर मला माझं स्वतःचं रेस्टॉरंट आणि माझं खाण्यावर प्रेम आहे. आणि एखाद्या गोष्टीवर जर तुमचं प्रेम असेल
तर तुमच्या हातनं कलाकृती नेहमी चांगली घडते. वा वा, एखादं छानसं हॉटेल काढा, त्याचं नाव मी सुचवतो तुम्हाला. त्याचं नाव असणार अरे आओ ना फिर. ये बात. म्हणजे Done. एकदा आणि त्याची तुम्ही- क्रेडिट देतो मी तुला. येस, अरे आओ ना फिर हे करा सर. एकदा जेवून गेला तुम्ही परत या ना. अरे आव ना. आणि पहिली कस्टमर मी. येस. मंडळी, सुरू झालेलं आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि लेडीज आज सुद्धा तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. कसं असतं मंडळी, फुकट ते पौष्टिक ही म्हण आपल्याला माहितीच आहे. कमी पैशांमध्ये एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला आनंद होतोच. एका बाईनी कंजूस नवऱ्याला वैतागून एक लॉटरी काढली आणि 500 रुपयात तिला 32 इंची LED TV लागलेला आहे. बघूयात मग आता तो LED TV घरी आल्यानंतर काय धमाल होणार आहे. ही गंमत आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट आणि शिवानी बावकर. नाचा जरा नाचा. नाचल्याने माणूस बारीक होतो जरा. म्हणूनच नाचत नाहीये मी. नाही, जर बारीक झालो बिलो तर हे कपडे यायचे नाही ना. मग हे कपडे फेकून द्यावे लागतील, सगळे वाया जातील आणि नवीन घेणं खर्च परवडतो का आपल्याला? तुम्ही ना उगाच मोठे झाले बघा. म्हणजे अहो तुमचे बारशाचे कपडे पण तुम्हाला आले असते ना. पैसे कमवायला किती कष्ट लागतात माहिती का काही? मला अक्कल शिकायली ती डोर सरक बाजूला. तुम्ही बॉय ना तुम्ही. हे काय ग? हा, पेस्ट. हा पेस्ट अशी कचरा कुंडी टाकून दिली तू कुशाल. पिडून पिडून वापरायची ना. ही पिढा कधी जाणार आहे माझ्या आयुष्यातून काय माहित. मला पिडून पिडून मारणार आहे एके दिवशी. गचू बैठ. बरं मी काय म्हणते, काय आपल्या घरी टीव्ही नाही ना, मग आपल्या घरी टीव्ही पाहिजे ना. काय करत नाही टीव्ही बीव्हीची? बरं आहे, आहे ते बरं आहे. अहो असं काय करताय तुम्ही? आता बघा ना, येणारे जाणारे म्हणतात ना तुमच्या घरात टीव्ही नाही वाटत, म्हणून मग आपल्यासाठी, आपल्या पाहुण्यांसाठी टीव्ही पाहिजे का नको? मग तर आजी बात नको. मला टीव्ही पाहिजे म्हणजे पाहिजे. मी नाही घेणार टीव्ही. तुम्हाला घ्यायला लागणारच नाहीये. मग मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. अरे देवा, तुझी माय पुन्हा येणार आहे करायला येत आता. नाही हो, मग आपल्याला टीव्ही लागलाय. अगं उचकी लागते, तहान लागते, ठेच लागते चालताना. बाळंतीण बाईला डोहाडे लागतात, गाडीची ठोस लागते. माणसाच्या मेंदूला गंज लागतो. घ्यायचं. जसं तुमच्या मेंदूला लागला ना तसा. हे काय बोलते का? माझ्या मेंदूला काय गंज लागलाय? मग नाही तर काय. अहो मी ना 500 रुपयाचं कूपन काढलं होतं. 500 रुपयाचं कुपन? अरे तुला काय लाज आहे का? मरणा खपणं कुठेतरी विहिरीत जीव दे ना तिकडं. 500 रुपये काय कमवणे साधी गोष्ट असते का? अरे माणसं कष्ट किती करतो माहिती का तुला? 500 रुपये कमवण्याचा दिवस लागतो, दिवस. डोक्याचा योग्य वापर केला ना तर 500 रुपये एका मिनिटात कमवता येतात. कसं काय? आता तुमच्या खिशातून 500 रुपये काढायला मला 1 मिनिट लागतं की. तू माझ्या खिशातून 500 रुपये काढले, तुला लाज नाही वाटत का? नाही नाही नाही, ते माझ्याकडे होते की. ते आम्ही बायका बायकांना 500 रुपयाचे कुपन काढलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एवढा मोठा टीव्ही लागलाय, 32 इंचाचा LCD. तो टीव्ही वाला माणूस आता कधी पण येतच असेल बघा. काय सांगते? होय. अवघड बसतो. कधी एकदा टीव्ही बघतो असं झालंय. अहो काढा काढा त्याला, लवकर काढा. असं कसा काढा? अरे तो काय नेत्याने केलेला भ्रष्टाचार आहे का? इलेक्शनच्या वेळेला काढायला काढ ना, काढ म्हणते इथं. ते बक्षीस द्या ना माझं. तू काय परीक्षेत पहिला आला, तुला बक्षीस द्यायला आवडेल? अहो ऐका की मी काय म्हणते. काय म्हणते? आता एवढा मोठा टीव्ही लागलाय आपल्याला, तर द्या ना त्याला बक्षीस 101 रुपये द्या त्याला. 101? अरे तुला जीबीला काय हाड ऐकू नको. 101 काही मिळणार नाही तुला. जा बाबा, तुमचं तर माझ्यावर प्रेमच नाही आता बघा. असं नको बोलू ना, असं नको बोलू. तोपर्यंत लगेच मी पागडतो. येतो ना. 101 ना? 1 रुपया ठेव, 100 नंतर घे, आठवणीनं घे. हक्काचे पैसे मागून घे नंतर मला. हा ठेव तिकडं. काढा काढा. कधी एकदा टीव्ही बघतोय असं झालंय.
ते काय चाललंय या माणसाचं, काय चाललंय, काय करायला लागलाय तुम्ही? थांब ग, पेपर लागतो ना कोणाला तरी गिफ्ट बिफ्ट द्यायला, बरं पडतं जरा. बघा किती छान आहे ना टीव्ही. अरे मस्त आहे, माझ्यासारखाच आहे सेम. हा ओ ब्लॅक अँड व्हाईट आणला का काय? आम्हाला कलर लागला होता. कलरच आहे हा. माझ्यासारखा स्मार्ट असं म्हणत होतो, ब्लॅक अँड व्हाईट नाही. आपण ना टीव्हीला मी सगळं तयारच ठेवलंय बघा. इकडे एवढे तांदूळ काय खिचडी करायची आहे का? मोजून 6 तांदूळ पाहिजे होते, 2 टीव्हीला, 2 मला, 2 तुला. आणि मला तू भाऊबीजेला आलाय, तुला काय आलं तांदूळ? विनोदी आहेत खूप. चल ओवड खूप ओवड ओवड चल. यार काही येडमट डोक्याची काही. मस्त झाली पूजा, लय झाली. बरं सध्या थांब, ठेव चमचा, ठेव खाली. इकडे आणते एवढी साखर दर रे, बस झाली. याला इकडे इतकी इथं इथे एवढीच ठेवायची बस, 3 दाणे. हा जाय मध्ये ठेवते. अरे बटन कुठे गेले? ओ हे दिलंय त्यांनी. अरे अच्छा, आणि हे काय हो, एकच रिमोट? अरे 500 रुपये मोजले ना मी, 4-5 तरी रिमोट द्यायचे. काय पण काय बोलता तुम्ही? आता 4-5 जरा ते काय कपड्याचे चिमटे आहेत का? तू का बस. आणि वायर दाखव मला केवढी आहे. एवढीच वायर? अरे 500 रुपये मोजले ना, एवढीच वायर? अरे वायर तर मोठी द्यायची, कपडे बिपडे वाढू घालायला मला कामी आली असती. हो साहेब, किती 500 रुपयासाठी किटकिट करताय? मॅडमच्या आशीर्वादाने मिळाली ना चांगली टीव्ही लकी ड्रॉ मध्ये. हा बघा ना चांगलं काहीतरी त्याच्यावर. हा बघा चांगलं काहीतरी. माझं काम झालं, मी जातो आता. 100 देणार होते ना. हे पाय आम्ही टीव्ही चालू करू, त्याचा रिपोर्ट पाहून मग तुला बोलून पैसे देऊ. आता निघ तू. जा तुम्ही, आम्ही टीव्ही बघतो आता. बस बस बस, टीव्ही बघूया. लाव. चित्र का दिसना झालंय, मुंग्या येत आहेत नुसत्या. ठेव अजून साखर तिथं ठेव. तुला म्हणत होतो जास्त साखर ठेवू नको, आल्या ना मुंग्या. अहो पण आता काय करू? मला तर ते थांबा, ते ना कस्टमर केअर वाल्यांना फोन करते. कुठे गेला? नाही नुसता मिस कॉल दे, त्याचा येईन फोन. हॅलो, हा तुमचा माणूस येऊन गेला, त्यांनी टीव्ही ठेवला पण आता टीव्हीत काही दिसना. हॅलो, अहो लवकर आला तुम्ही. त्या कस्टमर केअर वाल्यांनी तुम्हाला फोन तर करू द्या, मग फोन घ्या मग या. हे बघा, हे 12 मिनिटाचं स्किट आहे, लवकर उरकायला लागते. आणि तसं पण आमच्या कंपनीची सर्व्हिस फास्ट आहे. बोला काय प्रॉब्लेम काय, बोला. अहो बघा की फक्त मुंग्या दिसतात, चित्र दिसना त्यात. टीव्हीला डिश लागणारच ना. डिश कुठे? एक काम करते, जर्मलची डिश पडेल ना माग, ती घेऊन ये. अहो ती डिश नाही म्हणत मी, सेटटॉप बॉक्स लागणार ना. तो कुठे? हा तुमच्या टीव्ही मध्ये माझ्या बायको मध्ये एक साम्य आहे बरं का. कसला? सेट टॉप बॉक्स असेल तर टीव्हीचं चित्र दिसतं, आणि मेकअप बॉक्स नसेल तर हे चित्र दिसतं. कोणासमोर पण काय पण बोलता तुम्ही. अहो बघा ना, याचं काहीतरी काय करायला लागेल याचं. ते सेटटॉप बॉक्स बसवावं लागेल. मग बसवते आता. किती पैसे लागतील सांगा. ते आमचं काम नाही, कळलं का? पण वहिनी बघून हाय आपला एक मित्र. वहिनीकडे बघून काऊन, माझ्याकडे बघून लाव ना. लावायचं ना सेटटॉप बॉक्स. लावा. हा मी आणतो सेटटॉप बॉक्स, असं काय नाही. किती पैसे झाले त्याचे? ते माझं काढून 3000 रुपये होते. 3000? अरे काय येडबीड लागलं का तुला? 3000 रुपये? 3000 म्हणतोय तो. तुमचं माझ्यावर प्रेमच नाही बघा. आता द्या ना 3000 रुपये. सेटअप बॉक्स पाहिजेच की. ठीक आहे, तू एवढू नको, देतो. हे धर, 3000 आहे. आण पटकन आता, जाय. 3000चा सेट टॉप बॉक्स आणि 500 रुपयाचा टीव्ही, काय परवडलं आपल्याला सांग बरं? अहो पण आता परवडतच की आपल्याला. बघा 3000 आणि 500 टीव्ही पेक्षा तर कमीच पडतंय ना. काय होतं तुझं, तू आता लावलं. एवढं अरे सगळं. मग हे सांगायचं ना, आमच्या घरी होतं नाही हे ड्रमचं झाकण. 3000 रुपये खर्च केले आपण. तुम्ही बसा, थांबा, बसा बसा. एवढं करून चित्र येणार आहे ना भाऊ. काय इथं पंच येईन, चित्र तरी येईन ना. अरे होपलेस, ते वायर ते घेऊन जाय. वायरलेस आहे काय? हा वायरलेसच आहे. बरं आलं का? थांबा थांबा बघते. बघा. अहो तो बबड्या उलटा दिसतोय. दिसणारच आहे, तसाही उलट्या काढ जातोच येतो. पुढे उलट्या कसं दिसतंय? बघतो मी. काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. बघतो ना मी, नवीन आहे.
हा आता दिसेल पा सरळ. काय करायला लागले तुम्ही? अरे देवा, तरी उलट दिसायले. तेच सांगते ना, तुम्ही बघा ना काहीतरी. मी बघू तर तू याच काम आहे मग बघ ना. मला वाटलं ECT गेलाय. केवढ्याला पडतं ते आता? ते 1800 रुपयाला पडून. 1800 रुपयाला? हा. अरे काय पागल बिगल झाला? अरे मागच्या महिन्यात मला हार्ट अटॅक आला होता, तर ECG मी हाताने काढला होता. या ETC ला मी 1800 रुपये देऊ काय? हाताने काढला? हा मग कसं काय? डॉक्टर म्हणले असं हाताने चालतो का? मी म्हणलं होतं मशीन मधून जरी आलं तर काय पेंटिंग थोडीच येते, असंच येतो वाकडं तिकडं. म्हणून मी हाताने काढला. तुमचं माझ्यावर प्रेमच नाही बघा. देतो, तू एवढू नको, देतो मी. झाला आता बघा. लाव आता एकदा टीव्ही. दिसतंय. अरे सगळं दुप्पट दिसायला त्याच्यात. गेला टीव्ही, संपला. संपला म्हणजे काय नाही राहिलं त्यात. आव पण त्याची काहीतरी वॉरंटी गॅरंटी काय तर असेल ना. लकी ड्रॉवर लागलेला आहे, त्याची कसली वॉरंटी? हा काय नाही, लागला तर लकी, नाही तर अनलकी. अरे मग याचं काय करू आता याचं मी? माझ्याकडे आयडिया आहे, सांगू का? तुमचा आहे ना मस्त स्माइल वाला फॅमिली फोटो काढा, स्माइल वाला, आणि याच्यामध्ये ठेवा, लय भारी दिसल. आणि आपण स्वस्तात करून देऊ ना, आपला मित्र आहे. हा फोटोशॉप 500 रुपयात फक्त, जास्त नाही. तू सांग इकडं. असंख्य भारतीयांना सुदृढ बनवत त्यांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणणाऱ्या आपल्या आयुर्वेदाला सलाम करायलाच पाहिजे. या आयुर्वेदातील एक महत्वाची औषधी म्हणजेच हळद, आणि हळदीचं महत्व विकोनं सुरुवातीपासूनच जाणलं होतं. याच आपल्या देशाच्या हक्काच्या आयुर्वेदाने तुमच्यासाठी आणली आहे एक सुवर्ण संधी, तुमचा चेहरा सोन्यासारखा उजाळण्याची. तेव्हा विदेशी कॉस्मेटिक ग्लो सोडा आणि स्वदेशी आयुर्वेदासोबतीनं उजळत राहा. विको टर्मरिक क्रीम, एक विश्वासार्ह दर्जेदार उत्पादन. हळद आणि चंदन मिश्रित विको टर्मरिक क्रीम पुरळ, मुरमा आणि ब्लॅक हेड्स यांच्यावर अतिशय लाभदायक आहे. तेव्हा त्वचेला ठेवा निरोगी आणि तजेलदार. विको टर्मरिक क्रीम, विको वापरा, स्वदेशी निवडा. स्वप्नील जोशींचं जसं प्रेम प्रसिद्ध आहे, म्हणजे रोमॅन्टिक इमेज प्रसिद्ध आहे, तसंच त्यांचं प्रेम आणखीन एका गोष्टीवर येते, म्हणजे खाणं. तर मी असं ऐकलंय की काही गोष्टी ज्या तुम्हाला तिथेच जाऊन खायच्या असतात, काही गोष्टींसाठी तर तुम्ही विमान प्रवास वगैरे करता. काय किस्से इथे? मला बटर चिकन खूप आवडते. हां. आणि जामा मस्जिदच्या बाजूला त्यांचं एक बेसिक हॉटेल होतं इन ओल्ड दिल्ली, तर तिथली बटर चिकन मला प्रचंड आवडते. तर मी एकदा विमानाने दिल्लीला गेलो होतो बटर चिकन खायला. असंच? हा, म्हणजे मी गिरगावात राहायचो. मी चर्नी रोडला आलो स्टेशनला, मी ट्रेन पकडली, मी आणि अजून 2 मित्र. आम्ही ट्रेननी पार्ल्याला आलो, आम्ही रिक्षा केली, आम्ही एअरपोर्टला गेलो. तेव्हा एकच एअरलाईन होती, इंडियन एअरलाइन्स. आम्ही तिकीट काढलं दिल्लीचं, आम्ही विमानात बसलो, आम्ही दिल्लीला गेलो, आम्ही रिक्षा केली, आम्ही जामा मस्जिदला गेलो, आम्ही दर्शन घेतलं, यथेच्छ जेवलो, आम्ही रिक्षा पकडली, आम्ही एअरपोर्टला आलो. 2-2.5 तास वेळ होता फ्लाईटला, तर खुर्च्यांवरच झोपलो. आणि ते त्यावेळेला ते खाण्याची जी मजा आहे ती तुम्ही ती रिप्लेस नाही होऊ शकत. खरंय. आणि इट इज नॉट की विमानाने गेलो म्हणून त्याचा अप्रूप आहे. पण माझ्या माहितीत असे अनेक लोक आहेत जी खाण्यासाठी अनेक ठिकाणी जातात की इथे गेलं तर हे खाल्लंच पाहिजे वगैरे वगैरे. तुझं कसं आहे? असं सेम आहे खाण्यावर? हो, मी म्हणजे रात्रीच खेळ चालायचं जेव्हा शूटिंग करायचे आणि जेव्हा मी मुंबईत यायचे, सगळ्यात पहिली गोष्ट मी बॅग टाकून पाणीपुरी खायला जायचे. म्हणजे मी इतकी प्रचंड वेडी आहे पाणीपुरीसाठी आणि मला लागतेच पाणीपुरी. बापरे. मला त्यातला आग्रह आवडलाय खूप. म्हणजे घ्याना टाईप, मला लागतेच. पाणीपुरी तुम्हाला पण फारच आवडत असेल. काय वीक पॉइंट आहे सगळ्यांचा? सगळ्यांचा म्हणजे पाणी, म्हणजे चाट आयटम्स आवडत नाही तसं माणूस कोणीच खूपच विरळा, म्हणजे खूप विरळा. नाही, ते मला का असं वाटत होतं की त्यांना ती इच्छा होणार. बरं, आपण ठुकरटवाडीत आलो म्हटल्यानंतर इच्छापूर्ती तर झाली पाहिजे. पाणीपुरी आहे. पाणीपुरी. तर आज आम्ही चांगल्या ठिकाणाहून, व्यवस्थित जिथे स्वच्छता असते अशा ठिकाणाहून तुमच्यासाठी पाणीपुरी मागवलेली आहे. आणि म्हटलं नुसती पाणीपुरी काय, एक छोटी कॉम्पिटिशन होऊन जाते मग दोघांमध्ये. पाणीपुरी खायची, मीच जिंकणार आहे. निर्विवाद म्हणजे. कारण तू ज्या आग्रहाने मला पाणीपुरी लागतेच त्याच्यातच आलं होतं की तू जिंकणारच. हो ना.
आणि हे तू काल कुठेतरी बोलली असेल, तू पाणीपुरीवाला कालपासूनच थांबला, त्या म्हणल्या होत्या लागते मी घेऊन आलेलो आहे. तर बघूयात मग आता या पाणीपुरी कॉम्पिटिशन मध्ये कोण जिंकणार. घेऊन या. तर आता कॉम्पिटिशन सुरू होतीये, तुमची वेळ सुरू होतीये आता. साधारणपणे इथे किती होते मला माहित नाही, 200-300. तर कितना पाणीपुरी होएगा, 100-200 होएगा क्या इसमें? पण अपूर्वा, एवढ्या पाणीपुऱ्या म्हणजे मग शेवटची पुरी ती ह्याला पुरी समजत होती, हे खाणार होती मटका. डायरेक्ट तिने हंडाच तोंडाला लावला होता. तर काय करायचं का? हे काहीच नाहीये. हो. मी याहूनही जास्त पाणीपुरी खाऊ शकते. मी झोपलो होतो त्याच्यात हे सगळं झालं. भरपूर झालं सर. आणि तुम्हाला माहिती का, तुम्ही 2 रात्री इथे झोपलाय. कमाल कमाल. आई ग, वा वा, मजा आली. एकदा 2 टाळ्या सगळ्यांसाठी. आणि अर्थात हे चॅलेंज जिंकलेले आहे अपूर्वा. वा, खूप छान वाटतंय मंडळी की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे सगळे पाहुणे आपल्या विनंतीला मान देऊन या थुकरटवाडीमध्येच थांबलेले आहेत. हो, पण आता थुकरटवाडीकरांची गंमत तुम्हाला 3 दिवस अनुभवता येणार आहे. तेव्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात सुद्धा याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद.